श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 17. महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकामध्ये जिंजी येथील किल्ल्यात गेले होते. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील रांगणा, विराटगड वगैरे किल्ले सोडल्यास बाकी सर्व महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यात आलेला होता. आपलं साम्राज्य सर्वत्र स्थापित करणं हा औरंगजेबाचा एकच हेतू नव्हता. जास्तीत जास्त हिंदू लोकांना बाटवून मुस्लिम धर्मामध्ये आणणं हेही त्याचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. तीर्थस्थान उद्ध्वस्त करणं, संस्कृत पाठशाळा जाळून टाकणं सर्वत्र चालू झालं होतं. हिंदूंवर अत्याचार करावेत, अन्न वस्त्र निवारा यांना वंचित करावं, म्हणजे ते मुस्लिम धर्म स्वीकारतील असं औरंगजेबाला वाटत होतं. कोणी धैर्यानं हातात शस्त्र घेऊन उभा राहिला तर शिपाई तिथल्या तिथं त्याची खांडोळी करत होते. प्रेत वेशीवर टांगत होते. अनेक लोक असहाय्य अवस्थेमध्ये डोंगर दऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहिले होते. बोरी करवंदीच्या दाट जाळ्यांमध्ये लपून दिवस काढत होते. गावच्या गावं ओस पडत होती. दिवा लावायला गावात कोणी उरलं नव्हतं. यवन शिपायांनी सगळं लुटून नेल्यानंतर तिथे कोल्हे राहायला येत होते. काही दिवसांनी सामसूम झाल्यानंतर गावकरी जीव मुठीत धरून भीत भीत गावाला परतत होते. पुन्हा हूल उठली तर पुन्हा डोंगरदऱ्यात पळून जात होते. एखादा पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी मराठी राज्याची यंत्रणा कोसळून पडली होती. धर्म, नीती, न्याय, सदाचार असं काही मराठी भूमीत उरलंच नव्हतं. कोपर्डे गावातच नारायण शास्त्रींचे चुलत बंधू काशीनाथ पंत राहत असत. त्यांचा थोरला मुलगा बाळकृष्ण याचा नुकताच विवाह झाला होता. मसवड्याच्या देशपांड्यांची मुलगी केली होती. पहिलाच मोठा सण म्हणून देशपांड्यांनी दिवाळी सण निमित्त करून जावयाच्या घरातील मंडळींना बोलावलं होतं. कोपर्ड्याहून म्हसवड तसं जवळच, फार तर 15 कोस अंतर. त्या वाटेच्या जवळपास यवनांचं ठाण नव्हतं. तरी सुद्धा मुद्दाम देशपांड्यांनी 4 सशस्त्र पहारेकरी आणि 2 भोई घेऊन मेणा कोपर्ड्याला पाठवला. बाळकृष्ण घोड्यावरून आणि त्यांची पत्नी मेण्यातून या 4 सशस्त्र पहारेकऱ्यांबरोबर म्हसवडला गेले आणि दिवाळीनंतर 4 दिवसांनी परत निघाले. मेणा घेतलेले भोई भरभर चालत होते. बरोबरचे 4 सशस्त्र घोडेस्वार सगळीकडे नजर ठेवून होते. प्रवास संपत आला. कोपर्डे गाव फक्त 2 कोसांवर होतं. अकस्मात एक यवन सरदार 8 घोडेस्वार घेऊन चाललेला दिसला. बाळकृष्ण मनात सरकला. या यवन लोकांना टाळण्यासाठी त्यानं बाजूला झाडीत शिरण्याचा आणि ते जाईपर्यंत लपून बसण्याचा विचार केला. पण यवन घोडेस्वाराचं लक्ष त्यांच्याकडे गेलंच. मेण्याभोवती 4 सशस्त्र घोडेस्वार आहेत. मेण्यातील हिंदू स्त्री तरुण असणार, सुंदरही असणार. यवन सरदारानं सैनिकांना इशारा केला. तलवार उपसून तो सैनिकांना बरोबर घेऊन वेगाने मेण्याकडे आला. ठहरो ठहरो, त्यांनी पुकारा केला. भोई थांबले. हसत हसत यवन घोडेस्वार मेण्याचा पडदा उघडायला सांगायला लागले. बाळकृष्णाचा संताप उफाळून आला. त्यानं कमरेची तलवार उपसली. तो त्वेषाने ओरडला, खबरदार पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी करून टाकीन. सरदाराचा मुलगा ओरडला, जवान मालूम होते हो, तलवार चलाना आता है क्या? त्याने त्याबरोबर शिपायांना मेणा उघडून बघण्याची आज्ञा केली. शिपाई मेण्याकडे धावले. भोई घाबरले. जीवाच्या आकांताने मेणा घेऊन पळत सुटले. पळा पळा म्हणून बाळकृष्णाला ओरडून सांगायला लागले. यवन शिपाई मेण्याचा पाठलाग करायला लागले. सरदाराचा मुलगा आणि 2 शिपाईच मागे राहिलेत हे पाहून बाळकृष्णाने एकदम आपला घोडा फिरवला आणि सरदाराच्या मुलावर झेप घेतली आणि त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. त्याला जखमी करून त्यानं जमिनीवर लोळवलं. हे पाहून मेण्यामागे धावणारे यवन शिपाई मागे फिरले. इकडे भोई मेणा घेऊन पळाले. बाळकृष्णही त्या गडबडीत निसटला. त्यानं घोडा गावाकडे वेगाने पळवला. पण यवन शिपायांनी धनुष्य रोखून बाण मारायला सुरुवात केली. एक बाण बाळकृष्णाच्या पाठीत घुसला. घोडा तयारीचा होता. धन्याला तशा जखमी अवस्थेतही सांभाळून वेगानं तो घोडा गावात शिरला. घात झाला, घात झाला असं ओरडतच बाळकृष्णाबरोबरचे घोडेस्वार गावात शिरले. त्यांनी घर गाठलं. जखमी बाळकृष्णाला घरातील लोकांनी नीट उतरवून घेतलं. आत बिछाण्यावर निजवलं. वैद्य बोलवले. जखमा पाहून वैद्यराज म्हणाले, अवस्था गंभीर आहे. इकडे झटापटीत गंभीर जखमी झालेला यवनपुत्र अल्लाला प्यारा झाला.
संतापानं बेभान झालेल्या सरदारानं आपल्या सैनिकांना सांगितलं, माझ्या मुलाला मारणाऱ्याचं सर्व घरदार जाळून टाका. त्या घरातला एक मनुष्यही जिवंत राहता कामा नये. गावकऱ्यांना चांगलीच दहशत बसवा. आज्ञेप्रमाणे सरदाराचं एक पथक कोपर्डे गावात शिरलं. लुटालूट जाळपोळ सुरू झाली. त्यांनी दिवाकर घराण्यातील एक एक व्यक्ती टिपून ठार मारायला सुरुवात केली. गावातले लोक भयभीत झाले. गाव सोडून सारे जण पळत सुटले. जनार्दन पंतांच्या शेजारी राहणारे श्रीधर शास्त्री अंगावरच्या वस्त्रानिशी मेव्हण्याच्या गावाकडे पळत निघाले. पळता पळता जनार्दन शास्त्रींच्या घरात डोकावून ते ओरडले, तुम्ही आधी पळा, तुम्ही दिवाकर घराण्यातले, लवकर पळा, लवकर पळा, घरादारासकट तुम्हा सर्वांना जिवंत जाळतील. त्यांचे हे शब्द ऐकून नरहरी संतापले, बेभान झाले. त्यांनी भिंतीवर लटकणारी ढाल तलवार काढली. तलवार म्यानातून उपसून त्या आवेशाने म्हणाले, का पळायचं, का पळायचं, मी लढतो त्यांच्याशी, लढता लढता मेलो तरी बेहत्तर. जनार्दन पंतांनी त्यांना कसं बसं आवरलं. म्हणाले, आपण चिमणगावला स्वानंद स्वामींकडे जाऊया, त्यांचा सल्ला घेऊया. इथं आता क्षणभर राहणंही धोक्याचं आहे. जनार्दन पंतांनी त्यांची कशीबशी समजूत घातली. सारे जण नेसत्या वस्त्रानिशी तसेच चिमणगावला स्वानंद स्वामींकडे आले. त्यानंतर काही वेळाने कोपर्डे गावचेच रघुनाथ शास्त्री धावत पळत स्वानंद स्वामींकडे आले. त्यांच्याकडून कळलं, गावात जे जे ब्राह्मण सापडले त्यांना ठार मारून त्यांची प्रेत वेशीवर टांगली होती. त्यांची घरं जाळली होती. जनार्दन पंतांच्या घरावर हल्ला झाला होता. सापडेल ती चीज वस्तू लुटून नेली होती. अगदी न नेण्यासारखं सामान अंगणात आणून पेटवून दिलं होतं. घरात असलेल्या साऱ्या दुर्मिळ पोथ्यांचा ढीग करून तोही पेटवून दिला होता आणि नंतर घराला आग लावली होती. घर अद्याप धाड धाड जळत होतं. ते वर्तमान ऐकून साऱ्यांच्या अंगावर शहारे आले. रघुनाथ शास्त्री पुढे सांगायला लागले, जनार्दन पंत देवळात लपले असतील म्हणून यवन देवळात शिरले. सर्वत्र शोध घेतला. त्यांच्या घरची गाय कोणा यवन सैनिकाने ओढून देवळात आणली आणि गायीला देवासमोर कापलं. देवळात गायीच्या रक्ताचा सळा पडला होता. देऊळ पेटवून देण्यासाठी सैनिकांनी मशाली पेटवल्या. देवळाच्या भिंतीलाही लावल्या होत्या. पण देवळात वर आगी माशींचं मोहोळ होतं. धुरानं त्या माशा चवताळून उठल्या आणि दिसेल त्याला चावायला लागल्या. त्यामुळे सैनिकांनी तिथून पळ काढला आणि देऊळ वाचलं. हे सगळं वर्तमान ऐकून जनार्दन पंतांना अश्रू आवरेनात. नरहरींनी अधीर होऊन विचारलं, पण पण नरसिंहाची मूर्ती ती सुरक्षित आहे ना? रघुनाथ शास्त्री सांगू लागले, यवन सैनिकांना ती मूर्ती फोडायची होती, पण देवळावर हल्ला होणार असा अंदाज आल्याने एका गुरवानं मोठ्या धाडसानं ती पळवून लपवून ठेवली. बहुधा त्यानं ती नदीच्या डोहात टाकली असावी. त्यामुळे ती मूर्ती वाचली. गावातल्या बहुतेक सर्व ब्राह्मणांची घरं जाळली होती. गायी कापल्या होत्या. गावात सर्वत्र सैनिक हिंडत जनार्दन पंत आणि नरहरी यांचा शोध घेत होते. ते ऐकून स्वानंद स्वामी म्हणाले, सैनिक इथेही येऊ शकतात. चिमणगाव कोपर्डे गावाहून तसं दूर नाही. इथं कुणीही राहणं सुरक्षित नाही. आम्ही घर बंद करून फलटणला जातो. तुम्ही आंबेजोगाईला जावं. तिथं गोविंद स्वामी नावाचे फार थोर सत्पुरुष आहेत. त्यांना भेटावं. पत्र लिहून देतो. म्हणजे ते सर्व प्रकारची मदत करतील. त्या भागात त्या मानानं परिस्थिती बरी आहे. यवनांचा सध्या तरी एवढा त्रास नाही. जनार्दन पंत म्हणाले, आम्ही लगेचच निघतो. आता कोपर्डे गावात परत जाणं नको. तिकडेच त्या भागात कुठेतरी घर करून कायमचं राहता आलं तर बरं होईल. स्वानंद स्वामी गंभीर झाले. म्हणाले, ईश्वराची इच्छा असेल तसं घडेल. माझ घरात यशोदा काकू सरस्वतीबाई लक्ष्मीबाईंशी बोलत बसल्या होत्या. नेसत्या वस्त्रानिशी यावं लागल्यामुळे सरस्वतीबाई आणि लक्ष्मीबाईंना फार दुःख झालं होतं. यवनांनी घरदार सारं जाळून टाकलं. ही वार्ता ऐकल्यापासून तर त्या दोघी रडू त्यांचा आवरेना. यशोदा काकू त्या दोघींची कशी तरी समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होत्या. एवढ्यात श्रीधर पंत जनार्दन पंतांना घेऊन आत आले. त्यांनी यशोदा काकूंना सांगितलं, स्वानंद स्वामींनी सर्वांना आता अंबेजोगाईला गोविंद स्वामींकडे पाठवायचं ठरवलंय. ते नक्कीच सर्वांना मदत करतील. यशोदा काकूंना जरा बरं वाटलं. श्रीधर पंत गोविंद स्वामींची माहिती सांगू लागले. ते मूळचे कोपरगावचे. त्यांचे वडील नीलकंठ चतुर्धर महापंडित काशीला वास्तव्य करून असतात.
नीलकंठ चतुर्धरांनी अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले आहेत. भारत भावदीप या महाभारत टीकेमुळे ते भारतवर्षात प्रसिद्ध झाले आहेत. रुद्रमीमांसा, वेदांत कटक या ग्रंथामुळे नीलकंठ चतुर्धरांना सर्वत्र मोठी मान्यता मिळाली. गोविंद स्वामी हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. हेही महापंडित आहेत. श्रुती आणि न्याय यात पारंगत आहेत. म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्यांना राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर स्थायिक होण्यासाठी आमंत्रित केलं होतं. घर, पालखीचा मान आणि मोठी संपत्ती देऊन त्यांचा गौरव केला होता. रायगडावर राहत असताना ते स्वानंद स्वामींच्या सहवासात आले. त्यांनी स्वानंद स्वामींची दीक्षा घेतली. त्यांच्यावर स्वामींची पूर्ण कृपा झाली आणि गोविंद स्वामींचं मन ऐहिक जीवनातून उडालं. अध्यात्म मार्गाची ओढ लागली. ज्ञान मार्गाची आवड आटून गेली आणि ते भक्ती मार्गाकडे वळले. पुढे शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी रायगड सोडला आणि ते अंबेजोगाईला स्थायिक झाले. यशोदा काकू जनार्दन पंतांना म्हणाल्या, गोविंद स्वामींची इकडच्यांवर फार श्रद्धा. इकडचं पत्र घेऊन जाता आहात ते तुमची सारी व्यवस्था नीट लावून देतील, काळजी नको. आणि सरस्वतीबाईंना म्हणाल्या, त्यांच्या पत्नींना सत्यभामाबाईंना मी चांगली ओळखते. त्या थोर साध्वी आहेत. त्यांचा तुम्हाला मोठा आधार होईल. काळजी नका करू, सर्व ठीक होईल. नरहरिरायांची तुम्ही इतकी वर्षे मनोभावी सेवा केलीत, ती काही वाया जायची नाही. त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. स्वानंद स्वामींनी नरहरींना एका बाजूला घेऊन सांगितलं, गोविंद स्वामी थोर कोटीचे महात्मे. त्यांना पूर्ण आत्मज्ञान झालेलं आहे. शरीरापासून ते पूर्ण बाजूला झालेत. त्यांचा शरीराचा काही संबंधच नाही. ते मुक्त आहेत. पूर्ण शांतीची स्थिती प्राप्त झाली आहे. त्यांनी संसार मनातून पूर्ण काढून टाकलाय. अहंकार मनातून काढून टाकलाय. सर्व विकार गेले आहेत. सार काही ईश्वर रूपच आहे. ही अनुभूती त्यांनी घेतलीये. त्यांच्या जवळ आता फक्त परिपूर्ण आनंद आहे. त्या आनंदात कोणतीही न्यूनता नाही. समोरच्या माणसाची बुद्धी कशी आहे, त्या बुद्धीत कोणते दोष आहेत, ते कसे जाऊ शकतील हे ते ओळखू शकतात. समोरचा माणूस कोणती कर्म करून आला आहे हे त्यांना समजतं. ते त्याला विवेक संपन्न बनवू शकतात आणि त्याची बुद्धी शुद्ध करून आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतात. आपण सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांचं असं सामर्थ्य आहे. आपली योग्यता जशी आहे तशी योग्यता ते दुसऱ्याची बनवू शकतात. त्यांच्या दर्शनानं आणि सानिध्यानं सर्व दुःख दूर होऊ शकतात. असं त्यांचं सामर्थ्य आहे. त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं कल्याण आहे. त्यांचा चरण स्पर्श लाभणंही मोठ्या भाग्याचं आहे. अशा ज्ञानी महात्म्यांच्या शब्दातही फार मोठं सामर्थ्य असतं. त्यांच्या मुखातून जी वाणी निघते त्याप्रमाणेच होतं. ते आशीर्वाद देतील तोही मोठा. पूर्णपणे ईश्वर रूप झालेले आहेत ते. ईश्वरच अशा ज्ञानी महात्म्यांच्या रूपातून कार्य करीत असतो. माझं मन सांगतंय, गोविंद स्वामी तुझी आणि तुझ्या गुरूंची भेट घडवून आणतील. त्यांच्या कृपा प्रसादानं तुला जे हवं ते प्राप्त करून घेता येईल. पण स्वामी, त्यांची कृपा कशी संपादन करायची? नरहरीने विचारलं. महात्म्याची कृपा त्यांच्याच इच्छेने होते. श्रद्धा ठेवायला पाहिजे. पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. शुद्ध प्रेम ठेवून त्यांची निस्सीम भक्ती केली, श्रद्धेनं जर प्रार्थना केली तर अशा महात्म्यांची कृपा व्हायला वेळ लागत नाही. नरहरीचं मन उल्लसित झालं. एका आगळ्या आनंदानं त्यांचं मन भरून आलं. स्वामी म्हणाले, काळजी नको करूस, सर्व ठीक होईल. गोपाळकृष्णांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. रातोरात जनार्दन पंत कुटुंबियांसह आंबेजोगाईला जायला निघाले. मजल दर मजल करीत तातडीनं सारे जण आंबेजोगाईला पोहोचले. यवनांच्या अत्याचारांच्या खुणा गावोगावी दिसत होत्या. सारे जण आंबेजोगाईला एका धर्मशाळेत उतरले. सकाळ होताच जनार्दन पंत गोविंद स्वामींच्या घरी गेले. स्वानंद स्वामींचं पत्र त्यांना देऊन आपली हकीकत सर्व निवेदन करून जनार्दन पंत म्हणाले, नेस्त्या वस्त्रानिशी सर्व कुटुंब घेऊन आलोय. या भागात स्थायिक होण्यासाठी आपण मदत करावी अशी प्रार्थना आहे. गोविंद स्वामींनी मोठ्या प्रेमानं धीर दिला.
अंबा मातेच्या मंदिराच्या ओवरीत 2 खोल्यांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचं आणि इतर सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. जनार्दन पंतांच्या लक्षात आलं, गोविंद स्वामी वैराग्य संपन्न साधू आहेत. त्यांना धनाची अपेक्षा नाही, मानाची नाही, लौकिकाची नाही. त्यांच्या ऐहिक जीवनाच्या सर्व इच्छा निमाल्या. अशा थोर साधूचा आश्रय मिळाला याची त्यांना धन्यता वाटली. मोठ्या भक्तिभावानं नमस्कार करून म्हणाले, माझे धाकटे बंधू नरहरी यांचं काही वेदाध्ययन झालंय. अध्यात्म मार्गाची खूप आवड आहे त्याला. आपल्याकडे काही शिकायला मिळालं तर त्याच्यावर मोठी कृपाच होईल. गोविंद स्वामी प्रसन्नपणे हसले. म्हणाले, संध्याकाळी अंबा मातेच्या दर्शनाला जाणारे, तिथंच थोडा वेळ बसणारे, आपल्या बंधूंना तिथंच भेटायला सांगावं. मोठ्या समाधानानं जनार्दन पंतांनी निरोप घेतला. संध्याकाळी नरहरी गोविंद स्वामींच्या भेटीला निघाले, तेव्हा हेच आपले गुरु आहेत याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. पण गोविंद स्वामी आपली सद्गुरूंशी भेट घालून देणार आहेत या कल्पनेनं नरहरीचं मन आनंदाने भरून गेलं होतं. श्रीराम समर्थ श्रीराम.